साईमाई संध्याकाळ भावांनो, आज नियोजन म्हटलं पोपटीचा लावायचं आहे. सर्व मावशी काका येत होते म्हणून निघालो होतो पोपटीचा पाला आणायला. भांबुर्ड्याचा पाला बघताय, हे सर्व भांबुर्ड्याचे पाला आहेत. इकडे आरे कॉलनी पिकनिक पॉईंटच्या इकडे भेटतात, अवेलेबल होऊन जातात. काकाने पाला बघितला तर काका फटाफट गेले पाला काढायला. काकाने एकदम फटाफट पाला काढला. भरपूर असा रिटर्न निघालो आम्ही तिथनं चिकन आणायला. चिकन आणायला तर गेलो तर तिकडे कोंबडी बोलते आला, हैवान आला मला खायला. घेतलं चिकन, घेतल्या शेंगा, घेतला थम्सअप पण डायजेस्टसाठी जरा फटाफट. जातो आता कोळसा आणि बल्ब आणायला. कोळसा घेतला तिकडून, आता बल्ब पण घेतला. आता चालतो परत घरी जायला. घरी निघालो, घरी आलो तेवढंच बघतो सर्व आले होते. म्हटलं कोळसा आणलाय तर आता मग नियोजन चालू करावं. मग कोळसा वगैरे टाकून सर्व फटाफट ते मॅरिनेशन करून घेतलं चिकन. काकाने चिकन टिक्काचा मसाला आणला होता, ते चिकन टिक्का होता. त्याच्यानंतर ही ग्रिल होती, याच्यावरती आपलं घरचं चिकन मॅरिनेशनवालं टाकायचं होतं. असं करत आता मस्त आपण हे केलं आहे, रोस्ट करूया आता इथे. रोस्ट केल्यावरती बघूया कशी टेस्ट असते. काका याला कोणा सर्वांना विचारू. टेस्टी कसा आहे काका? एक नंबर सर्वांना टेस्ट आवडलेली आणि हो काय मडके में शेंगा बीच में अंडी दबा के चिकन भी खाल्लंय किती भी खाल्लंय कसं भी खाल्लंय. पोपटी खाल्ल्याच्या त्यांना काय झालं काय माहिती. हे अलग ज्ञान द्यायला चालू केलेलं मला. आराध्या बघा आता काय बोलते. आराध्या काकांना दाखवत होती कसं खायला बसायचं पोपटी जेव्हा संपत असेल तेव्हा. काय लोक निघाले सर्व जायला घरी परत आपल्या. हे अनुश्री तनुश्री एका रिक्षामध्ये किती जण घुसलेत. चल बाय. हा